नमस्कार. तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ही विनंती. तर पहिली न्यूज आहे आपलं US जे इन्फ्लेशनचा जो डाटा आहे तो आलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 2.7%ची इयर ऑन इयर ग्रोथ आहे. तर म्हणताना पाहिलं तर 0.3%ली वगैरे ग्रोथ आहे. व कोर इन्फ्लेशन ज्यामध्ये जो फूड आणि एनर्जी नसतं तो जो नंबर आहे तो 3.3% वगैरे आलेला आहे. तर फेडचे टार्गेट आहे 2%चे. त्यापेक्षाही हे इन्फ्लेशन जास्तच आहे. पण ओव्हरऑल इन्फ्लेशन जे आहे ते कंट्रोलमध्ये आहे असं वाटत आहे. बाकी जॉब डाटा, अनएम्प्लॉयमेंटचा डाटाही चांगला येत आहे. मार्केटचे एक्सपेक्टेशन आहे की डिसेंबरमध्ये 0.25%ची रेट कट व्हायला पाहिजे. या डाटानुसार म्हणजे सर्व गोष्टी कंट्रोलमध्ये आहेत. त्यामुळे आणखी एकदा 0.25%चे रेट कट डिझर्व वगैरे करतं. तसेच ट्रेझरी यील्ड जी आहे ती 4.2च्या जवळपासच आहे. म्हणून त्यामुळेही तेथेही एक रेट कट होईल असं वाटत आहे त्यानुसारही. तसंच पुढील न्यूज आहे आपलं ओपेक. तर ओपेकने वगैरे 2024-25साठी वगैरे साठी त्यांची डिमांड ग्रोथचे फोरकास्ट वगैरे कट केला आहे. जो की एक पेट्रोलियम कार्टल आहे तो. म्हणजे तो एक पेट्रोलियम कार्टल आहे तो. म्हणजे हे 5 कन्झिक्युटिव्ह डाऊनवर्ड म्हणजे रिव्हिजन वगैरे करत आहे ती. 5वं आहे. तर त्यांनी म्हणजे 1.61 मिलियन बॅरल्स पर डेची डिमांड ग्रोथ एस्टिमेट केली होती. जे की केली आहे आता. जे की अगोदर 1.82 सांगत होते ते. तर तसेच 2025मध्ये वगैरे त्यांना फक्त 1.45 मिलियन बॅरल्स पर डेची डिमांड एक्सपेक्टेड त्याने ठेवली आहे. जे की अगोदर 1.54ची वगैरे होती. डेफिनेटली ही डिमांड वाईज स्लो चॅलेंजेस वगैरे दिसत आहे त्यांना. तसेच US कडून सप्लाय ही चांगला येत आहे. त्यामुळे ब्रेंट क्रूडच्या प्राइसवर प्रेशर निर्माण होऊ शकते. त्यामुळं जे की तसंच वेस्ट एशिया अँड रशिया युक्रेनचे वार सुरू आहेत ते जर सॉल्व झाले तर जेव्हा ते सॉल्व होतील तेव्हा लगेच यावर डाऊनवर्ड प्रेशर येणार आहे ओव्हरऑल ऑइल मार्केटवर पाहिलं तर. तसंच पुढील म्हणलं तर चायनाने म्हणतलं आहे की आम्ही एक म्हणजे अप्रोप्रिएटिव्हली लूज वगैरे मॉनिटरी पॉलिसी करणार आहोत असं त्यांनी म्हणतलं आहे. तसेच युवान जी आहे ती डिव्हॅल्यू करू शकतात ते कंझ्युमर स्पेंडिंगला बूस्ट करण्यासाठी. चायना गव्हर्नमेंट त्यावर फोकसही करत आहे. कारण की रिअल इस्टेटमुळे आपला इकॉनॉमीमध्ये प्रॉब्लेम येत आहेत तिथे. कंझ्युमर सेंटिमेंट पाहिलं तर ते म्हणजे कंझ्युमर सेंटिमेंट पॉझिटिव्ह करण्यासाठी तिथे एक रेट कट होण्याचे एक्सपेक्टेशन आहे. व ते म्हणजे एक्सपोर्ट वाढवण्यासाठी करन्सीलाही डिव्हॅल्यू करण्याची ती गोष्ट होऊ शकते. डिव्हॅल्यू करणे वगैरे त्यांच्या करन्सीला. तसेच चायनाचा क्रूड इम्पोर्ट जो आहे तो वाढलेला आहे. म्हणजे 7 महिन्यात पहिल्यांदा तो नोव्हेंबरमध्ये वाढलेला आहे. हे क्रूड ऑइलच्या प्राइजेस हे क्रूड ऑइलची मार्केटसाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तसेच पुढील बातमी आहे आपलं ह्याची RBIचे न्यू गव्हर्नर म्हणजे संजय मल्होत्रा. जे की आता त्यांनी ऑफिसही जॉईन केलं आहे RBIचं. ते 26वे गव्हर्नर आहेत.
तर त्यांचा कालच एक इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी म्हटलं आहे की स्टेबल पॉलिसी आपलं तसेच टॅक्सेशन फिस्कल अँड मॉनेटरी पॉलिसी ह्या तिन्ही गोष्टी सोबत घेऊन चालल्या पाहिजे. ही एक त्यांनी चांगली गोष्ट म्हटली आहे. अँड ग्रोथलाही इम्पॉर्टंट दिलं पाहिजे आणि इन्फ्लेशनलाही इम्पॉर्टंट दिलं पाहिजे. टिपिकली ही असेच गव्हर्नमेंटचे वगैरे विचार पाहिजे. तसंच पुढील न्यूज आहे म्हणजे जेव्हा आपल्या GSTचे वगैरे नंबर आले Q2चे तेव्हापासून GSTसाठी डाउनलोडच सुरू झाले. आता आशियन डेव्हलपमेंट बँकेही डाउनलोड केलं आहे. जे की त्यांचे फोरकास्ट जे 7% होते ते आता 6.5% केलं आहे FY25साठी आणि 26साठी वगैरे 7% त्यांनी त्यांचं फोरकास्ट वगैरे केलेलं आहे. तसेच पुढील बातमी आपलं SIP मध्ये इन्फ्लो वगैरे चांगले येत आहेत. बट ॲडिशन ऑफ SIP सगळ्यात कमी राहिले आहे लास्ट 6 मंथमध्ये. मार्केट स्लो चालत आहे मागील 1-2 महिन्यापासून. ते हे एक रिझन आहे. तसेच इकॉनॉमीमध्येही स्लोडाऊनच्या गोष्टी वगैरे चालत आहेत. त्यामुळे तसंच पुढील गोष्ट आहे म्हणजे पुढील गोष्ट आहे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने म्हटलं आहे की म्हणजे डिस्काउंट भरपूर मिळत आहेत पॅसेंजर व्हेकलवर. कारण की त्यांना आता इन्व्हेंटरी लेवल्स त्यांच्या इन्व्हेंटरी लेवल्स जी आहेत ते 2 मंथवर आहेत. म्हणजे 2 मंथसाठी आहेत डीलर्सकडे. म्हणजे 6.5 लाख कार्स वगैरे अनसोल्ड पडले आहेत पडली आहेत करंटली. हे एक कन्सर्नची बाब आहे. ते तसंच इन्व्हेंटरी वाढत आहे पण डीलर्स लेवलवर वगैरे आहे. तसेच डीलर्स लेवलवर आहे त्यामुळे डिस्काउंट वाढत आहे. तसेच काही व्हेकल्सवर 3.5 लाख ते 4 लाखापर्यंत वगैरे डिस्काउंटही दिलं जात आहे सध्या. तर या ज्या प्राइजेस त्यांना प्राइजेस जी जानेवारीपासून वाढत आहेत त्यामुळे ह्या इन्व्हेंटरी ते काढण्यासाठी ही मार्केट स्ट्रॅटजी वगैरे ते वापरत असतील. तर तसंच पुढील म्हटलं तर मारुती सुझुकीला आपलं सर्व्हिस नेटवर्क आहे जे ते वाढवायचे आहे. तर त्यासाठी म्हणजे 8,000 टच पॉईंट कस्टमर त्यांना करायचे आहेत. करंटली पाहिलं तर 5,240 टच पॉईंट त्यांच्या मार्केट रिटेल चेनमध्ये आहेत त्यांच्याकडे. तर त्याला पुढील 6 वर्षामध्ये 8,000 करणार आहेत ते सर्व्हिस यातून वगैरे इम्प्रूव्ह वगैरे करणार आहेत. पण आता सर्व्हिसची तेवढी रिक्वायरमेंट नाही म्हणजे कमी होत आहे सर्व्हिसची रिक्वायरमेंट. काही वर्षापूर्वी सर्व्हिस डिस्ट्रिब्युशनला वगैरे महत्त्व होतं पण आता वगैरे वाटत नाही. कारण की आता MG मोटरनेच प्रूव्ह केलं आहे की नवीन कंपनी येऊन चांगला मार्केट शेअर वगैरे गेन करू शकते. या गोष्टी जास्त रिक्वायरमेंट या गोष्टीची नाही. कारण की सिटीमध्ये आता होम डिलिव्हरी वगैरे मिळत आहे. त्यामुळे आता जास्त कंपन्या वगैरे क्वालिटी ऑफ कार वगैरे इम्प्रूव्ह करण्याचा वगैरे प्रयत्न करतील. तसंच पुढील न्यूज आहे आपलं हिंदुस्तान कोका-कोला बेवरेजेस जी कंपनी आहे जी की इंडियामध्ये कोका-कोलाची बॉटलर कंपनी आहे. तर ह्याच कंपनीमधील जुबलेन इंडियन ग्रुप्स जो आहे तो यातील 40% स्टेक वगैरे घेणार आहे. 12,500 रुपयाला 12,500 करोड रुपीजना वगैरे हे घेणार आहे. म्हणजे जुबलेन फूडवर्क जी आहे ती म्हणजे डॅम्युनोज जे चालवते म्हणजे तोच हा ग्रुप आहे. तर त्यांनी यासाठी फंड थ्रू इक्विटी करतील. तसेच गोल्डमॅन सॅक्स जो आहे
यांना फायनान्स देण्यासाठी वगैरे सध्या रेडीसुद्धा आहे. कोका कोला वरून बेवरेजेसच्या पेप्सीसारखे वगैरे स्ट्रॅटजी ते जास्त वापरत आहेत, कारण की बॉटलिंगवर पूर्णपणे आउटसोर्स करायचं अँड फोकस फक्त मार्केटिंगमध्ये करायचं असं त्यांची स्ट्रॅटजी आहे. त्याच्यात पुढील न्यूज म्हणला तर आयनॉक्स GFL ग्रुप जो आहे तो आता विंड टर्बाईन मॅन्युफॅक्चर वगैरे करतो. तो आता सोलर मॅन्युफॅक्चरिंगचाही प्लॅन करत आहेत. न्यू सोलर सेल्स अँड मॉड्यूल्ससाठी म्हणजे 1500 कोटी रुपये पर्यंत वगैरे ती कॅपेक्स करण्याचा प्लॅन करत आहे. यासाठी ते इक्विटी फंडेड वगैरे यामध्ये असेल. तर आयनॉक्स ग्रुप्स जो आहे तो रिन्युएबल सोल्युशनमध्ये चांगली भरपूर इन्व्हेस्टमेंट त्याने केली आहे. तसेच बॅटरी एनर्जी स्टोरेजवरही त्यांचा या ग्रुपचा वगैरे चांगला फोकस आहे. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा. हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.